नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजामुन. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे खव्याचे गुलाबजामुन करणार आहोत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. गुलाबजामुन करण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा आणि याच वाटीच्या प्रमाणात मी घेतलेला आहे 2 वाटी खवा. याचे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला खवा व मैदा एकजीव करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका परातीमध्ये सर्व खवा घेतलेला आहे व आपल्याला यामध्ये गरजेनुसार थोडा थोडा मैदा मिक्स करून घ्यायचा. आपल्याला यामध्ये एकच वेळी सर्व मैदा मिक्स करायचा नाही, कारण मैद्याचे प्रमाण थोडेफार कमी जास्त होऊ शकते. आपला जर खवा घट्ट असेल तर आपल्याला मैदा कमी लागेल व आपला खवा पातळ असेल तर आपल्याला मैदा जास्त लागेल. त्यामुळे एकच वेळी आपल्याला यामध्ये सर्व मैदा मिक्स करायचा नाही. तर या पद्धतीने आपल्याला खवा व मैदा एकजीव करून घ्यायचा आहे. आपले अजून मिश्रण थोडे पातळ आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये अजून थोडा मैदा मिक्स करून घ्यायचा. तर या पद्धतीने आपण मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून परातीमध्ये हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्या गुलाबजामुनला अजिबात क्रॅक जाणार नाही. तर तुम्ही हे छोटे छोटे गोळे करून मिक्सरमध्येही ऑन ऑफ करत फिरवून घेऊ शकता. तर या पद्धतीने हाताने हे व्यवस्थित मळून घ्यायचं. आता आपले गुलाबजामुनचे मिश्रण तयार झालेले आहे. तर आता गुलाबजामुन करायला घेऊया. गुलाबजामुन एकसारखे करण्यासाठी एक गोळा घ्यायचा व त्याचा रोल करून चाकूच्या साहाय्याने त्याचे एकसारखे भाग करून घ्यायचे. त्यामुळे आपले सर्व गुलाबजामुन एकसारखे होतात. तर या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं. आता यातील एक भाग घेऊन हातावरती गोल करून घ्यायचा. या पद्धतीने हातावरती चांगलं रगडून आपल्याला गुलाबजामुन करून घ्यायचे आहे. आता याप्रमाणे आपण सर्व गुलाबजामुन करून घेऊया. आता आपले सर्व गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे 3 वाटी साखर व याच वाटीच्या प्रमाणात मी घेतलेला आहे 2.5 वाटी पाणी. आपल्याला सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने घ्यायचे आहे. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे. या पद्धतीने एकसारखे हलवत आपल्याला साखर विरघळवून घ्यायची व याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे 4 ते 5 मिनिटे उकळून घ्यायचे आहे. आता आपल्या यातील सर्व साखर विरघळलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचे. गुलाबजामुनचा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही व जास्त पातळही ठेवायचा नाही. तर हाताला थोडासा चिकट लागला की आपला गुलाबजामुनचा पाक तयार झाला. आता आपला पाक तयार झालेला आहे. तर गुलाबजामुन तळून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण गुलाबजामुन तळून घेऊया. आपल्याला गुलाबजामुन हे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने गुलाबजामुनचा रंग आला की गुलाबजामुन काढून घ्यायचे. आता आपल्याला याला पाकामध्ये लगेच टाकायचे आहे. तर यामध्ये मी थोडीशी विलायची मिक्स केलेली आहे. आपल्याला गुलाबजामुनचा पाक हा कोमट झाल्यावरती त्यामध्ये गुलाबजामुन मिक्स करायचे आहे. गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजामुन टाकायचे नाही. याच पद्धतीने आपण आता सर्व गुलाबजामुन तळून घेऊया. आता आपले सर्व गुलाबजामुन तयार झालेले आहे. तर आता याला 7 ते 8 तास पाकामध्ये मुरवून देऊया. आता यावरती झाकण ठेवून आपण याला मुरवून देऊ. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामुन पाकामध्ये चांगले मुरलेले आहे. तर मी तुम्हाला हे गुलाबजामुन फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता पाक आतपर्यंत मुरलेला आहे.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.